धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सरगरा दिवटी परिसरातील एका पवनचक्कीला अचानक भीषण आग लागली। घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। खलील शेख आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। धाराशिव मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध करत आंदोलकांनी सरकारवर टीका केली। दिल्ली आणि महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्येही नीट पेपर फुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे। कोलकात्यातील पार्क सर्कसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र आले। नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। रामकुंड, रामसेतू आणि परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा पडला। 40 ते 42 प्रवासी बसच्या टपावर बसून मदतीची वाट पाहत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। वसई पश्चिम येथील सनसिटी परिसरात कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। कार पाण्यात घुसली, मात्र कारमधील चौघेही सुखरूप बचावले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणचे सहाय्यक अभियंता रोहित मोरे यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगे हात पकडले। फिजिबिलिटी रिपोर्टसाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएने प्रसिद्ध उत्तम उपहारगृहावर कारवाई करत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित केला। हॉटेल सील करण्यात आले आहे। पुण्यातील डेक्कन चौकात विविध पक्षांच्या नेत्यांनी सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात केली। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी आपण आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।